काय करलेस? हे कधी कधी यूज्ड कपडे असतात, सो ते वॉश करून दिलेले असतात, म्हणून आपण त्यांचा वास घ्यायचा असतो आणि मग आपण बघू धुवून शकतो. आणले ते. हा माणूस मला काहीसुद्धा खरेदी करून देत नाही आहे. हे गाईज हा पुस्तक बघतोय. मला माहीत नाही, पुस्तकं वाचायच्या टायमाला वाचली नाहीत आणि आत्ता काय पुस्तकं वाचणार आहे, आय डोंट नो. नमस्कार मंडळी. तर आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मला घरी बसून फार कंटाळा आला होता, सो आम्ही ठरवलं की बाहेर पडूया आणि ते एक्झिबिशन दिसलेलं आहे, सो चला आपण ते एक्सप्लोअर करूया. काय करलेस? हे कधी कधी यूज्ड कपडे असतात, सो ते वॉश करून दिलेले असतात, म्हणून आपण त्यांचा वास घ्यायचा असतो आणि मग आपण बघू धुवून शकतो. आणले ते. सगळं काळं घेऊ नकोस, काय तर वेगळा कलर बघ. मी काळी आहे ना, मग मी काळ्यात गोरी दिसते, मग मी काळी. इथे खूप सुंदर क्रॉकरी सामान होते आणि त्याच्यावरून नजरच हटत नव्हती. आता टाईम आला मग वाजचा. 50 के 4 आ जाएगा. दू चार द्या हे चार. सो नॉर्मली अशा ठिकाणी आल्यानंतर हा माझा फेवरेट स्टॉल असतो, कारण इथं वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास भेटतात. त्यानंतर आपल्या हाजमोला टाईप गोळीचा आणि त्यानंतर सुकवलेले कैरीचे काप, त्याला आंबट गोड फ्लेवर, त्यानंतर फुकट मिळते म्हणून खाऊ म्हणजे नकोस. आपली आंबट चिंच ही फुकट मिळाले म्हणून खायला लागले. त्यामुळे ना हा स्टॉलला मी अजिबात मिस करत नाही. पाहिजे आहे ना ते. हा माणूस मला काहीसुद्धा खरेदी करून देत नाही आहे. एवढी सारी पुस्तकं पाहून मला आठवलं की मी लहानपणी खूप सारी पुस्तके वाचायचे, पण काय पुस्तक घ्यायला लागलेस काय? वाचन असावं माणसाचं. कुठलं पुस्तक आहे ते? द ग्रेटनेस माइंडसेट. तुला लई गरज आहे माइंडसेट बदलायची. माझा माइंडसेट चांगलाच आहे. काय हे गाईज हा पुस्तक बघतोय. मला माहीत नाही, पुस्तकं वाचायच्या टायमाला वाचली नाहीत आणि आत्ता काय पुस्तकं वाचणार आहे, आय डोंट नो. आणि आता नेहमीच झाले, बाहेर जावा, घरी थांबा, कुठेही जायचा फोन हा नेहमी चालूच असतो. आय हॅव बिल्ड जेवढं दॅट होतं ते कॉन्फिडन्स. निवांत. करते की मी पब्लिकमध्ये शूट करते, इतका कॉन्फिडन्स माझ्यामध्ये बिल्ड झाला आहे का. तोपर्यंत म्हणलं चला आता बाद झालं, घरी जाऊयात. सो आला आशिष गाडी घेऊन आणि आम्ही घरी चाललो होतो. आम्ही आता चाललेलो आहे. चल काय का तू बघा इकडे बसले. हां आपल्याला अशी गोड गोड किती होते इकडे. इथं मेरा थोबडा बिघड गया आहे पुरा. त्या माणसाने ना माझं डोकं खाल्लेलं आहे. आता असलं